गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण एक व्हिडिओ अशाबद्दल बनवत आहोत की आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन ट्रेंडिंग गोष्टी बघणार आहोत, जसं की नेक्सॉन ईव्ही ची रेंज आणि त्यासोबतच आपण 1 मेगावॅटची सोलरची साईट व्हिजिट करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही आता अगदी सकाळी 7 वाजता निघतो इथून पुण्यामधून. आपण जाणार आहोत सुपेमध्ये, म्हणजे मोरगावचे शेजारी आहे तिथे. माझ्यासोबत माझे 2 सहकारी असणार आहेत, मी त्यांची ओळख तुम्हाला करून देतो थोड्या वेळात. तर आता पहिल्यांदा आपण बघूया की आपल्या गाडीचा SOC किती आहे, म्हणजे स्टेट ऑफ चार्ज किती आहे. तर आता तुम्ही जसं बघताय मित्रांनो, आपली गाडी आहे आता 59% चार्ज आणि 290 ची रेंज दाखवत आहे आपल्याला. ही रेंज आहे विदाऊट AC. जर मी AC चालू केला तर साधारण ही रेंज जाते आपली 261 म्हणजे 260 पर्यंत. तर आपल्याला जायचं आहे आज 80 to 85 किलोमीटर आणि परत तेवढंच आपल्याला माघारीही यायचंय. तर आपण बघूया आपण किती किलोमीटर कव्हर करतोय आणि काय रेंज पडते आपल्या गाडीला. सगळ्यात आधी महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना मित्रांनो, की हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवरती. मी जर काही राहिलं किंवा काही चुकलं तर तुम्ही थोडंसं समजून घ्याल अशी विनंती करतो. ट्रिप आपली A आहे 174 किलोमीटर, पण आपण दुसरी B ट्रिप 0 करून मग इथून पुढे जाऊया. तर आम्ही आता निघतोय तिघे पण. माझ्यासोबत आहेत प्रशांत सर, जे माझ्यासोबत पुढे बसलेले आहेत, आणि मागे आहे निमिष. तर आम्ही तिघे पण साईट व्हिजिट करणार आहोत 1 मेगावॅटची, आणि सोबतच आपण इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे आपली नेक्सॉन 45 जी आहे तिचे आपण रेंज टेस्ट करणार आहोत. आता आम्ही निघतोय बाणेरमधून आणि आपली चार्जिंग SOC आहे आता 57% आणि रेंज दाखवते 284. वाकडपासून आपण आता 5 किलोमीटर आलो आहोत. जसं की तुम्ही बघताय की आपण B ट्रिप ही 0 केली होती. तर येस, आम्ही इथून पुढे आता निघतोय बाणेरमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हे बघा मित्रांनो, आता आपण इथं शिवनेरी मिसळमध्ये थांबलेलो आहोत आणि आता आपली रेंज जी आहे ती 207 किलोमीटर शिल्लक आहे. सध्या आपण विदाऊट AC चालू आहे. मे बी दुपारनंतर आपल्याला AC लागू शकतो. तर मे बी आपली हाफ ट्रिप ही विथ AC आणि हाफ ट्रिप ही विदाऊट AC असेल. तर आता 47% बॅटरी शिल्लक आहे. 107 वॅटवर पर किलोमीटर आपला AEC मेंटेन आहे. तर पुढे गेल्यावर बघूया आपल्याला काय कशा पद्धतीने रेंज शिल्लक राहते. निघताना तर आपली रेंज होती 290 किलोमीटरची. 48 किलोमीटर आपण जवळजवळ डिस्टन्स कव्हर करत आलेलो आहोत. तर बघूया काय होते पुढे. मी तुम्हाला पुढचे अपडेट्स नक्की देतो. मित्रांनो, आपण इथं थांबलोय. आता आपण यांना EV चार्जिंग सेशनचं बद्दल माहिती दिली. तर ओनर म्हणाले की मला तुम्ही व्हॉट्सअपवरती सगळे डिटेल्स पाठवा. इथे चांगली स्पेस आहे EV चार्जिंग स्टेशन करण्यासाठी आणि गाड्या पण भरपूर येत आहेत. तर आपली गाडी तर इथे आहेच, तुम्ही बघताय. तर ही प्लेस खूप कन्व्हिनियंट आहे EV चार्जिंग स्टेशन करण्यासाठी, आणि त्यांना त्याच्यातून चांगल्या पद्धतीने फुटफॉल मिळेल, ग्राहक मिळेल आणि प्रॉफिटही त्यांचा वाढ. तर आपण इथे पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. आता बॅटरी आहे आपली 35% आणि रेंज 126 किलोमीटर्स. आपण आत्तापर्यंत जी ट्रिप केली ती विदाऊट AC केली 93 किलोमीटर. आपल्याला 85 किलोमीटर वाटत होतं असेल, पण हे 93 किलोमीटर आहे पूर्णपणे. तर आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहोत. तर आता इथून पुढे आपण साईट व्हिजिट करणार आहे इंडस्ट्रियल. तर आता आपण सोलरसाठी जी जागा बघतोय ही ग्राउंड माउंटिंग जागा आहे. याच्यामध्ये आपल्याला मे बी काही प्रमाणात लँड लेवलिंग करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आपल्यासाठी ही असणार आहे की आपण फ्लोटिंग सोलरचा ऑप्शन यांना सजेस्ट केलेला आहे. याच्यामध्ये जे पॉन्ड्स आहेत यांचे 2, या पॉन्ड्सवरती आपण फ्लोटिंग सोलर करणार आहोत. या ट्रकच्या मागून आपण AC केबल आणून अशा पद्धतीने आपण ही AC केबल अंडरग्राउंड पास करून इकडे आणणार आहोत. आणि आपला जो इंजेक्शन पॉईंट आहे सोलरचे जे आउटपुट आपल्याला जोडायचे, ते इथूनच आपण केबल वळवून
ते या बाजूला नेणार आहोत. इकडे जे शेड दिसतंय त्या शेडमध्ये आपल्याला इंजेक्शन करायचं आहे. तो आपला इंजेक्शन पॉईंट असणार आहे. इंजेक्शन पॉईंट म्हणजे काय, जिथून त्यांचा लोड डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, इथे आपण इंजेक्ट करणार. तर इथे काही जुनी सोलर सिस्टीम पण आहे त्यांची ओल्ड, त्याच सोलर सिस्टीममध्ये आपण मर्ज करणार आहोत. ही सोलर सिस्टीम ही बसवलेली आहे इथे पूर्वी, त्याचा हा एक इन्व्हर्टर आहे. मित्रांनो, आता आपण इथं यांचा जो मीटर आहे MSCDCLचा, तो मीटर आपण इथं बघतोय. तर या मीटरचा काय रेशो आहे आणि हा मीटर कोणता आहे हे आपण बघत असतो. तर आता या कॅमेरामध्ये पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे, पण आम्ही इथले फोटो आणि माहिती घेतलेली आहे पूर्णपणे. तर हा असतो किऑस्क. या किऑस्कमध्ये हा मीटर असतो आणि हा आपल्याला ज्यावेळेस आपण सोलर करतो त्यावेळेस याचं कन्व्हर्जन आपल्याला नेट मीटरमध्ये करावं लागतं. मित्रांनो, आता आपण इथून निघालो आहोत. साईट व्हिजिट आपली पूर्ण झालेली आहे. तर आम्ही निघालो आहे आता गाडी निमिष चालवत आहे. निमिषने गाडी घेतली आहे. निमिषला पहिल्यांदाच गाडी हातात दिलेली आहे आणि त्याला EVचा फील द्यायचा म्हणून त्याच्या हातात गाडी दिली आहे. आता आपली रेंज आहे 109 आणि बॅटरी आहे 35%, 34-35%. तर आता आपण डिरेक्टली जाणार आहोत मोरगावच्या गणपतीला. तिथे आपण दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास करूया. मी तुम्हाला अपडेट करतोच. आम्ही जसं बाहेर पडलो तसं आम्हाला एक प्लांट इथे दिसला आहे, जो MSCDCLने सबस्टेशनच्या शेजारी लावला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की त्यांनी त्यांच्या ग्राउंडवरती सोलर पॅनल बसवलेत आणि त्याचं कनेक्शन किंवा त्याचं आउटपुट जे आहे ते त्यांनी त्यांच्या सबस्टेशनला दिलेलं आहे आणि तिथून ते डिस्ट्रीब्यूट होतं गावांमध्ये. तर हा सोलर प्लांट आहे. ह्याची अवस्था जरा खराब वाटते कारण क्लिनिंग केलेलं नाही आहे. सोलर पॅनलसाठी महत्त्वाचं आउटपुटसाठी जे आहे ते क्लिनिंग आहे. क्लिनिंग हा मेंटेनन्स करणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण आता निघालो आहोत मोरगाववरून जेजुरीला. आपण मोरगावमध्ये दर्शनासाठी थांबलो नाही कारण तिथं खूपच गर्दी होती. आज रविवार असल्यामुळं मे बी सगळे लोक बाहेर पडले दर्शनासाठी. त्यामुळे आपण तिथं न थांबता आपण डिरेक्टली जेजुरीला निघालो आहोत. आता गाडी चालवत आहे निमिष पहिल्यांदाच गाडी चालवते. तर आपण त्याला विचारूया की तुला कसं वाटलं EV चालवून पहिल्यांदा. हॅलो. तर माझे ॲक्च्युली EV आणि ऑटोमॅटिक ही चालवायची पहिलीच वेळ आहे. सो माझं थोडंसं हेजिटेशन होत होतं की गाडी घेऊ का नको. बट नीरज सरांच्या गाईडनी जेव्हा मी गाडीचं सुरुवात आता एक 30 किलोमीटर आलेलं आहे तर एकदम एफर्टलेस आहे आणि कुठेही असं नाही आहे की EV चालवताना आपल्याला पॉवर कमी पडते काय आहे. आणि तुमचं जे थकावट आहे ती पण एकदम कमी आहे कारण की तुमच्या क्लचवर पाहायची गरज नाही आहे. आणि जे EVनी जो कम्फर्ट पण येतं तो पण खूप चांगला आहे. ओके निमिष, थँक्यू. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढे जेजुरीमध्ये. आता आम्हाला खूप भूक लागली आहे तर आम्ही पहिलं तर हॉटेल शोधणार आहोत कोणतं चांगलं आहे. तुम्हालाही सांगतो आम्हाला जे हॉटेल सापडेल चांगलं ते, आणि बोलूया मग आपण तिथे गेल्यावरती. आता आपली रेंज आहे 98 किलोमीटर. आपण आपल्या डेस्टिनेशनपासून जेव्हा निघालो तेव्हा आपण विथ AC गाडी चालवतो आहे. तर आता 97 किलोमीटर आपली रेंज शिल्लक आणि 28% आपली बॅटरी आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता जेजुरीमध्ये. आपण इथे जेवायला थांबलो आहे. आम्हाला एक हॉटेल सापडलेलं आहे विलास लंच होम म्हणून. आम्हाला इथल्या काही लोकल लोकांनी सांगितलं की इथे जेवण खूप छान मिळतं. तर आम्ही इथं आलो आहे. तर बघूया काय मिळतं आपल्याला जेवणामध्ये. जेजुरीत पोचलो आहे आपण. जेजुरीत आल्यावर आपलं चार्जिंग आहे आता SOC 25% आणि रेंज आहे 86 किलोमीटर शिल्लक आत्ता. आणि हे विथ AC आहे. AC चालू आहे आपला, तुम्ही बघू शकताय. तर आता आपण चार्जिंग कुठेही न करता आपण डिरेक्टली पुण्यामध्ये म्हणजे वाकडला जाणार आहे जेजुरीमधून 25% वरती. तर बघूया आपल्याला काय रेंज मिळते. अगदीच इमर्जन्सी आली तर आपण चार्जिंग करूया. आत्ता आम्ही जेवण करून बाहेर पडलो विलास लंच होममधून. खूपच अप्रतिम जेवण होतं.
सगळ्यांचे पोट म्हणजे असे फुल झालेत आता, की आता सगळ्यांना झोप आली आहे, पण कोणी गाडी चालवायचं हा प्रश्न आहे. पण शेवटी आता मीच गाडी घेतलेली आहे, तर आता आपण बघूया काय कसं जाता येते आपल्याला. 24% आपली बॅटरी आहे, त्यानुसार आपली रेंज आहे ती 82 किलोमीटर आहे. आपण निघतोय जेजुरी मधून. खूपच भन्नाट जेवण होतं. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हालाही आवडेल. जेजुरी मधून वाकड जे आहे ते आता आपल्याला 61 किलोमीटर दाखवत आहे. आता आपण जेजुरीमधून सासवडला पोहोचलो आहोत आणि सासवडमध्ये आपली बॅटरी पर्सेंटेज आहे 19 आणि आपली रेंज शिल्लक आहे 67 किलोमीटर म्हणजे 67 किलोमीटर. मित्रांनो, आता आपण जवळजवळ बावधन मध्ये पोहोचलो आहोत आणि आपली बॅटरी ही 10% वर आलेली आहे. ज्यावेळी आपण पोपदेव घाटातून खाली उतरत होतो त्यावेळी आपली बॅटरी पर्सेंटेज होती 13% आणि ती ज्यावेळेस घाट उतरल्यानंतर झाली 15%. म्हणजे त्या घाटामुळे उतारामुळे आपली बॅटरी 2% नी चार्ज झाली, रिचार्ज झाली आणि ती जवळजवळ वारजेपर्यंत 13% होती. आता ती 10% झाली आणि आपला लिमिटेड परफॉर्मन्स मोड ऍक्टिव्हेट झाला, त्यामुळे गाडी ही 50च्या वरती जात नाही. तर आता आपण पोहोचणार आहे वाकडला. साधारण 10 ते 12 किलोमीटर इथून वाकड राहिलेला आहे आता. आणि आपली रेंज मगाशी दाखवत होती 11% असताना 55. तर मी वाकडमध्ये पोहोचलोय मित्रांनो. आता आपली बॅटरी आहे ती 7% रिमेनिंग आहे. मला भीती वाटत होती की काय होईल काय नाही, पण 203 किलोमीटर आपण आता रनिंग करून आलो आज दिवसभरामध्ये. आपल्याला निघताना बॅटरी दाखवत होती विथ AC 260 किलोमीटरची रेंज गाडी आणि 203 किलोमीटर आता आपलं पूर्ण रनिंग झालेलं आहे आणि 7% बॅटरी शिल्लक आहे. म्हणजे जवळजवळ अजून एक साधारण 20 ते 30 किलोमीटर अजून गाडी जाऊ शकते. तर ही ट्रिप खूप छान झाली मित्रांनो. अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की आपण ट्रिप B सुरू केली होती ज्यावेळी आपण सकाळी निघालो, पण त्याच्या आधी ज्यावेळी 100% चार्ज होती गाडी त्याच्या आधीची ट्रिप आपली A होती. म्हणजे 100% पासून जे मी ट्रिप A लावली होती 377.5 किलोमीटर झालेली आहे आणि प्लस अजून जर 20 ते 30 किलोमीटर जर गाडी गेली तर बरोबर 400 किलोमीटरची रेंज आपल्याला विथ AC मिळाली.